श्री शिवाय नमस्तुभ्यं 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 श्री शिवाय नमस्तुभ्यं। ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशो सकळ अर्थमती प्रकाशो मने निवृत्ती दासो अवतारी जोजी। ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्युमुक्षीयमामृतात्। नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्माडरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय। समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानं तरुण तुलसीमाला कंदरं गञ्जनेत्रं सदैव धवलहासं विठ्ठलं चिन्तया। महायोगपीठेतदेवीमरध्यं वरं पुण्डलीकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रान्विता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभुर्तिभिः देवही सदा वन्दिता जमाम्प्रतु सरस्वतीं भगवती निशिषजाड्यपः। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा
रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती गंगा विशुद्धं नितपाद स्पर्शं सर्वेष्टितं चुंबितं पुण्यस्थानम् सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजम् तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदा अलंकृतं साधु संन्यास योगं मुखेस्य वेदांत शास्त्रार्थ नीति नमो नारायण गिरिजिं परब्रह्म स्वरूपं जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांच्या अधिकरणातीची बंधु श्री चरण ते नमस्कारोनी आता श्री गुरु चरण सरोज रजे निज मन मुकुर सुधारी बरनो रघुवल विमल जसो जोदायक फलचार बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हर बुकले सभी का सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण अहोजी स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेद श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री माता पितेय नमः श्री विभ्यो नमः आनंद अद्वै नित्य निरामय जट निज देई योगियांचे आनंदकंद कर्णावर्णालय कृपा सिंधु भक्त वात्सल्य दीन दयाल पतित पावन रुक्मिणी प्राण संजीवन चराचरात वास करणारी ही भगवंताची चित स्वरूप लीलासिनी शिव महापुराण कथा आणि या कथेचा आज प्रथम दिवस अगदी आपला थाटामाटात या ठिकाणी पार पडतोय. योगीराज सद्गुरु गंगागिरीजी महाराज सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबांच्या कृपा आशीर्वादाने तसेच सद्गुरु बंसी बाबांच्या कृपा आशीर्वादाने भगवान शंकरांच्या कृपा आशीर्वादाने तसेच श्री मच्छिंद्रनाथ महाराजांच्या कृपा आशीर्वादाने माऊली मावष्टो ज्ञानोबराय असेल जगद्गुरु तुकोबराय असेल या सर्व संत महात्म्यांच्या देवादिकांच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी सुंदर असे या पवित्र अशा शिव महापुराण कथेचं आयोजन नियोजन केलं गेलं. मी माझं परमभाग्य समजतो की या परिवाराने मला जी संधी दिली काहीतरी आई वडिलांची पुण्याई असावी. घरातील कुळातील जे गेलेले पित्र असतील त्यांचे कुळ त्या ठिकाणी त्यांची पुण्य असो. मी माझं परम भाग्य समजतो की सुंदर या ठिकाणी कथेचं आयोजन नियोजन या परिवाराने या ठिकाणी केलं. कैलासवासी गंगा भागीरथी सुलोचनाबाई दादा पाटील कडू म्हणजे आमच्या आजींच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त
या कडू पाटील परिवाराने अगदी सुंदर नियोजन केलं. अगदी कार्यक्रमाला नजर लागावी एवढा सुंदर कार्यक्रम या परिवाराने या ठिकाणी घडून आणला. या कडू पाटील परिवारासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा महाराज. कशाचीच कमतरता या ठिकाणी त्यांनी भासून दिली नाही आणि मला सांगितलं महाराज किती खर्च येऊ द्या पण कार्यक्रम सुंदर झाला पाहिजे. अशी निस्वार्थ सेवा या परिवाराच्या मनामध्ये ठेवून सुंदर अशी शिव महापुराण कथा या ठिकाणी पार पडते. या आईच्या दोन्ही लेकरांनी श्री किसन दादा पाटील कडू असतील, श्री अशोक दादा पाटील कडू असतील, दादा पाटील कडू असतील, या दोन्ही लेकरांनी आणि आईच्या नातवंडांनी सुंदर असा या ठिकाणी नियोजन केलं महाराज. आणि आईची आजींची सेवा मला करण्याचा योग मला परम भाग्य लाभलं. मी माझं परम भाग्य समजतो. अगदी सुंदर या ठिकाणी आपल्या सेवेसाठी कथेला जी सात संगती आज या ठिकाणी लाभते. महाराष्ट्रातील नामवंत गुणीजन महाराज मंडळी आजच्या या सेवेसाठी या ठिकाणी उपस्थित आहे. प्रथमतः माझे जीवलग मित्र असणारे आपल्या परिसराचं भूषण, निवासा तालुक्याचं भूषण, सद्गुरू देवगडचे बाबा असतील, समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा असतील, समर्थ सद्गुरू बन्सी बाबा असतील, या सर्व संत महात्म्यांचा ज्यांच्यावर त्या ठिकाणी निस्वार्थ आशीर्वाद आहे, ज्यांच्या मस्तकावरती ज्यांचा संत महात्म्यांचा हात आहे, असे माझे जीवलग मित्र असणारे संगीत विशारद, संगीत अलंकार, हरिभक्त पारायण सिंतवरती जे साथ करतायत, हरिभक्त पारायण सोपानजी महाराज दारकुंडी या ठिकाणी उपस्थित आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा बाबांसाठी. अगदी सुंदर त्यांचं वाजवणे, मनापासून त्यांना खूप खूप धन्यवाद. त्याचप्रमाणे सुंदर गायनाची कोरसची जे साथ करतायत माझे जीवलग मित्र असणारे आपले परिसराचं भूषण, वारकरी संप्रदायाचं भूषण, पंडित महेश्वरजी महाराज भगोरी गुरुजी यांचे पट्टे शिष्य हरिभक्त पारायण रावसाहेबजी महाराज वेताळ या ठिकाणी उपस्थित आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्याचप्रमाणे आपल्या वारकरी संप्रदायाचं भूषण, राहुरी तालुक्याचं भूषण, आम्ही ज्यांना अहिल्यानगरचा वाघ म्हणतो, सुंदर ज्यांचं वाजवण आहे, परिसराचं भूषण हरिभक्त पारायण मृदंग मार्तंड हरिभक्त पारायण आमचे विष्णुकांतजी महाराज गांडोळी या ठिकाणी उपस्थित आहे. जोरदार टाळ्या वाजवा. त्याचप्रमाणे आपल्या वारकरी संप्रदायाचं भूषण, आपल्या परिसराचं भूषण, आपल्या कारेगावचं भूषण, श्रीरामपूर तालुक्याचं भूषण, माझे जीवलग मित्र असणारे, आपल्या सर्वांचे परिचित असणारे आपल्या गावचे सुपुत्र, तबला अलंकार, मृदंग मार्तंड, मृदंग सम्राट, हरिभक्त पारायण परमेश्वरजी महाराज भारत या ठिकाणी उपस्थित आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्याचप्रमाणे माझा आवाज तुमच्यापर्यंत अगदी व्यवस्थितपणे जे पोहोचवण्याचं काम करतात, महाराष्ट्रामध्ये जेवढे काही साऊंड आहे त्या साऊंड मध्ये जेवढे टॉप 10 चे साऊंड आहेत त्या साऊंड मध्ये आज ज्यांचं पहिलंच नाव झळकतं असे माझे जीवलग मित्र असणारे आमचे तुषार दादा मोरे आणि शिवाजी दादा पडोळ या ठिकाणी उपस्थित आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आमच्या तुषार दादांच्या बहिणीचं काल लग्न झालं. एवढी धावपळ असतानाही ते महाराज म्हणे जमणार नाही, पण तुमची पहिलीच कथा आहे आणि तुमच्यासाठी आम्ही काही करायला तयार आहे. एवढी धावपळ असताना, आजारी असताना सुद्धा ते माझ्या सेवेसाठी या ठिकाणी उपस्थित झाले. आमच्या तुषार दादाला मनापासून खूप खूप धन्यवाद देईल. त्याचप्रमाणे आपण जी ही कथा या ठिकाणी लाईव्ह चालू आहे, लाईव्ह ज्यांच्या मार्फत चालू आहे, महाराष्ट्रातील एक वारकरी यूट्यूब चॅनल, माऊली HD यूट्यूब चॅनल, प्रसिद्ध यूट्यूब चॅनल आहे. आमचे विजय दादा उंबरकर या ठिकाणी उपस्थित आहे. आपला सर्व कार्यक्रम या ठिकाणी आपण कधी पण सर्च मारलं तर आपण बघू शकतो. अगदी निस्वार्थपणे ते सेवा देत असतात. म्हणून आमच्या विजूदादांना सुद्धा मनापासून खूप खूप धन्यवाद आहे. अगदी धावपळ करीत थेट 40 किलोमीटर वरून इथं आले महाराज. अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद देईल. तुम्ही सर्व श्रोतीजन, मायबाप मंडळी सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला, सर्वांना अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद देईल. आणि या ठिकाणी माझा सुद्धा कथेचा पहिलाच दिवस आहे.
काही चुकलं हुकलं तर तुमचं लेकरू म्हणून मला माफ करा. आणि ज्यांना लेकरू नसन त्यांनी मला दत्तक घ्या, पण माफ करा. म्हणून अगदी माझी सुरुवात कथेची पहिलाच दिवस आहे. आतापर्यंत कीर्तन, प्रवचन, गायन, पखवाज असेल, तबला असेल, सगळं काही केलं, पण या ठिकाणी कथेचा आज पहिलाच दिवस आहे. आणि आमचे पाराजी मामा म्हणे, महाराज अहो तुमची पण पहिलीच कथा आहे, सुंदर नियोजन करू म्हणे आपण, कायला टेन्शन घेता. ते एवढं खर्च करणं सोपं नाही. एखाद्याच्या सांगण्यावरून, आपल्या सांगण्यावरून जर ते एवढा 1.5-2 लाख रुपये जर खर्च करत असेल, काहीतरी त्यांची जन्मोजन्मीची पुण्य म्हणावा, माझी काहीतरी जन्मोजन्मीची पुण्य असेल. मी एवढा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी घडून आला, म्हणून या लेकरांना मी मनापासून खूप खूप धन्यवाद देईल. आज आईच्या ऋणातून उतराय होण्यासाठी या दोन्ही भावांनी जो काही प्रयत्न केलाय, अगदी आजी वरून बघत असेल आणि या परिवाराला आशीर्वाद देत असेल की माझ्या परिवाराने माझा शेवट गोड केला. तो गोबराय सुद्धा म्हणतात की जर आपण सोहळा जर गेलेल्या पितरांचा जर पार पाडला तर गेलेले पित्र आपल्याला वरून आशीर्वाद देतात. महाराज तो का म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण चिती तया कुळा. तो का म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण चिती तया कुळा. गेलेले पित्र आपल्याला वरून आशीर्वाद देतात महाराज. म्हणून आईच्या ऋणातून उतराय होण्यासाठी या परिवाराने अगदी सुंदर असं आयोजन नियोजन केलं. घरातलं घरपण जपण्याचं काम या परिवाराने आज या ठिकाणी केलंय महाराज. कारण जे हे गेलेले पित्र असतात, आपल्याला लहानचं मोठं करतात, चांगले संस्कार देतात, मग ते गेल्यानंतर आपण त्यांना का जपलं नाही पाहिजे. म्हणून आईच्या ऋणातून उतराय होण्यासाठी एवढा मोठा खटाटोप या ठिकाणी या परिवाराने केला. अगदी मनापासून मी खूप खूप धन्यवाद देईल. सुंदर असं पवित्र अशा शिवमहापुराण कथेचं आयोजन नियोजन या परिवाराने केलं. आज पहिला दिवस या ठिकाणी आपल्याला या कथेचे मुख्य यजमान बघायचे, आणि पुढं काही ज्या सुंदर अशा पवित्र अशा कथा आहे, 1-2 कथा आहे राहिलेल्या उर्वरित वेळेमध्ये तुम्हाला आम्हाला त्या कथा श्रवण करायचे. या शिवमहापुराण कथेचं जे महात्म्य, शिवमहापुराण कथा ऐकल्यानंतर काय माणसात बदल होतो हे आज आपल्याला बघायचे महाराज. या कथेचे जर मुख्य यजमान जर म्हणलं तर या कथेची सुरुवात जर कुठून झाली असेल तर ती भगवान शंकरांपासून झाली. आणि शंकराकडून ती त्या ठिकाणी नंदी महाराजांकडे गेली, नंदी महाराजांकडून ब्रह्मदेवांकडे गेली, आणि ब्रह्मदेवांकडून नारदजीकडे गेली, नारदजींकडून व्यासजींकडे गेली, आणि व्यासजींकडून सुतजींकडे गेली, आणि सुतजींकडून शौनाकदी मुनीजींकडे गेली. आणि ते शौनाकदीजी मुनी तुम्हाला आम्हाला त्या ठिकाणी या कथेचं निरूपण सगळं काही समजून सांगतात. या ग्रंथाची निर्मिती जर कोणी केली असेल ती व्यासजी यांनी केली महाराज. खूप सुंदर पवित्र ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये 24,000 श्लोक आणि 7 संहिता आहे. 7 संहिता जर कोणत्या असेल तर श्री विद्येश्वर संहिता, श्री रुद्र संहिता, शत्ररुद्र संहिता, कोटी रुद्र संहिता, कैलास संहिता, वायव्य संहिता आणि उमा संहिता. या 7 संहितांनी आणि 24,000 श्लोकांनी हा शिवमहापुराण ग्रंथ भरगोच्च भरलेला आहे महाराज. म्हणून असा पवित्र असा ग्रंथ, आणि या ग्रंथाचं तुम्हाला आम्हाला त्या ठिकाणी श्रवण करून भगवंताची प्राप्तीचा मार्ग तुम्हाला आम्हाला त्या ठिकाणी शोधायचा आहे. अशा या पवित्र नगरीमध्ये, पवित्र कुळामध्ये, पवित्र देशामध्ये, आपल्या पवित्र भूमीमध्ये सर्व संत महात्मांच्या देवादिकांच्या कृपा आशीर्वादाने हा सेवेचा योग आला. ही सर्व कृपा भगवंताची आहे. भगवान श्री दत्तात्रय प्रभू असतील, श्री मच्छिंद्रनाथ भगवान असतील, श्री गोरक्षनाथ महाराज असतील,
या सर्व देवादिकांच्या कृपा आशीर्वादाने, तसेच महत्वाचे म्हणजे श्री आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य भगवान शंकरांच्या कृपा आशीर्वादाने आदिनाथ, त्या ठिकाणी ज्ञानोबराय म्हणतात की आदिनाथ म्हणजे भगवान शंकर. या सृष्टीमध्ये काहीच नव्हतं महाराज. पहिले कोटेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यच होते पायी कानोबा तेरे तेरे. या सृष्टीमध्ये काहीच नव्हतं, उत्पत्ती काहीच नव्हती. आणि असं त्या सृष्टीच्या अगोदर पासून आदिनाथ, ज्ञानोबराय म्हणतात की आदिनाथ म्हणजे भगवान शंकर. ही जे आपण भगवंताचं नामस्मरण करतो, माझ्या प्रभू श्रीराम भगवानांचं ज्यांनी नामस्मरण केलं, पहिलं नामस्मरण जर कोणी केलं असेल ते भगवान शंकर यांनी केलं महाराज. भजन करी महादेवा, भजन करी महादेवा, भजन करी महादेव महादेव, भजन करी महादेव. हे भजन करी महादेवा देव, भजन करी महादेवा, भजन करी महादेव महादेव, भजन करी महादेव. हे राम पूजी सदाशिव सदाशिव, राम पूजी सदाशिव सदाशिव, भजन करी महादेवा देव, भजन करी महादेवा महादेव, भजन करी महादेव महादेव, भजन करी महादेव. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. भजन करी महादेवा हो, भजन करी महादेवा, भजन करी महादेवा. भजन करे महादेव, राम पूजी सदाशिव. म्हणून भगवंताचं जे नामस्मरण आहे, हे रामकृष्ण हरी जो मंत्र आहे, या मंत्राची, या वारकरी संप्रदायाची सुरुवात जर कुठून झाली असेल तर ती भगवान शंकरांपासून झाली. म्हणून आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, आणि तीच परंपरा पुढे गेली. मच्छिंद्राने बोध गोरक्षासे केला, गोरक्ष वळला गैनी प्रती. मच्छिंद्रनाथांकडे ती परंपरा आली. म्हणून या भगवंताविषयी आपल्या अंतःकरणामध्ये श्रद्धा असली पाहिजे. श्री मच्छिंद्रनाथांविषयी सुद्धा आपल्या अंतःकरणामध्ये श्रद्धा असली पाहिजे. पण सध्याची स्थिती, सध्याचा काळ जर आपण बघितला तर सोपानजी महाराज, त्या दिवशी आपण मोबाईलवरती एक फोटो बघितला, व्हायरल झालेला. कोणता? ते एक नवनाथांची अशी मूर्ती होती, त्या मूर्तीचं मुंडकं असं काही घाण कृतीच्या लोकांनी त्या ठिकाणी ते मुंडकं असं का पाडून टाकलं होतं महाराज. जे असे काही लोक आपल्याला पाहायला भेटतात. अहो, पण त्या भगवंताविषयी मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ असेल, नवनाथ असेल, या महाराजांविषयी आपल्या अंतःकरणामध्ये श्रद्धा असलीच पाहिजे. पण काही असे घाण क्रूर लोक आपल्याला पाहायला भेटतात महाराज. पण आज तुम्ही जर बघितलं तर या नाथ संप्रदायाची, वारकरी संप्रदायाची किंवा नाथ संप्रदायाची परंपरा खूप वाढत चालली महाराज. आज तुम्ही बघा, नाथ संप्रदायामध्ये जे तरुण बांधव आहेत, खूप तरुण बांधव आपल्याला आज या ठिकाणी नाथ संप्रदायात पाहायला भेटतात. आम्ही महाराष्ट्रामध्ये कीर्तनाच्या माध्यमातून फिरतो
आम्ही जर कीर्तना गेल्यानंतर बरेचसे तरुण बांधव आम्हाला बघायला मिळतात. आम्ही जर रामकृष्ण हरी म्हणलो तर ते म्हणतात ओम नमो आदेश. म्हणजे असे काही मुलं आपल्याला मग अंतःकरणामध्ये त्यांच्या मच्छिंद्रनाथाविषयी श्रद्धा आहे महाराज. म्हणून आजही आपण बघा, आपण जर मच्छिंद्रनाथांच्या श्री क्षेत्र मडी या ठिकाणी जर गेलो तर आपल्या अंतःकरणामध्ये मच्छिंद्रनाथांविषयी शुद्ध भाव तयार होतो महाराज. आणि त्यातल्या त्यात आता एक मागे ते नवीन गीत आलं होतं. ते गीत आलं आणि तरुण बांधवांमध्ये इतकं त्या ठिकाणी उत्सुकता निर्माण झाली महाराज. खूप सुंदर गीत होतं, आठवलं म्हणून सांगतो तुम्हाला आता. खूप सुंदर आहे. दादा गुरु मच्छिंद्रनाथा दादा गुरु मच्छिंद्रनाथ त्या गर्भगिरी पर्वतात हे दादा गुरु मच्छिंद्रनाथ त्या गर्भगिरी पर्वतात त्याची माता लयच निराळी. हे बंगाली बंगाली न बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली न बाबा बोलतो बंगाली. बंगाली बंगाली न बाबा बोलतो बंगाली. हो बंगाली बंगाली न बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली बाबा बोलतो बंगाली. भक्ताच्या मनामध्ये रुजला भक्ती बाबा, मच्छिंद्रनाथाचं तान आहे ते सवर गाव. हो मच्छिंद्रनाथाचं ठाण आहे ते सवर गाव, मच्छिंद्रनाथाचं ठाण आहे ते सवर गाव. वडी वाजवितो चिमण्याची, गजब रवितो मानाची. मोठ्याच्या कृपेची आहे सबूल, त्यांच्या कृपेची आहे सबूल. बंगाली बंगाली न बाबा बोलतो बंगाली. हो बंगाली बंगाली न बाबा बोलतो बंगाली, 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 बंगाली बंगाली न बाबा बोलतो बंगाली. टाळी वाजवा. अशी मच्छिंद्रनाथांचे ते सुंदर गीत आलं होतं. आणि ती गीत आज आपण बघितलं ना, तरुण बांधव जर गाडीमध्ये बसले ना महाराज, प्रत्येकाच्या गाडीमध्ये तेवढंच गीत चालू असतं. म्हणून अगदी शुद्ध अंतःकरणेने जर आपण भगवंताला शरण जर गेलं, म्हणून मच्छिंद्राने बोध गोरक्षासे केला, गोरक्षनाथांकडे ती परंपरा आली. आणि गोरक्ष ओळला गहिनी प्रति गहिनीनाथ महाराजांकडे आली. गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञान देव सार चोचविले. तीच परंपरा निवृत्तीनाथांकडे आली. आणि निवृत्तीनाथांकडून माझ्या माऊली मावष्ट ज्ञानोबरायांकडे आली. आणि तेच ज्ञानोबराय तुम्हाला आम्हाला उपदेश करतात. रामकृष्ण नामे ए दोन्ही साजेली, हृदय मंदिरी स्मराकारी. आपोली आपण करा सोडवन, संसार बंधन तोडावे. तुम्हाला मला स्वतःची सोडवणूक करून घ्यायची. मग कशी करून घ्यायची? मग या परंपरेमध्ये तुम्हाला आम्हाला त्या ठिकाणी परंपरेचं पाईक होता आलं पाहिजे. म्हणून भगवान शंकरांपासून ही परंपरा चालू झाली आणि तीच ज्ञानोबरायांपर्यंत आली. तेच ज्ञानोबराय तुम्हाला आम्हाला उपदेश करतात. हे बघा, कथा कीर्तनामध्ये बसले माणसाने तैटपीठ फ्रेश बसलं पाहिजे. सगळ्या महाराष्ट्राचं दुष्काळ आपल्यावर कीर्तनासारखं पडला असं काय माझ्या कीर्तनाला बसू नका. आणि माझ्या दहाव्याला आल्यासारखं माझ्याकडे काय पाहू नका. कीर्तनामध्ये बसले माणसाने तैटपीठ फ्रेश बसलं पाहिजे. मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. क्योंकि जो फूल खिलते वो भगवान के चरणों में अर्पण किए जाते, लेकिन जो मुरझाए फूल होते वो कचरे के डिब्बे में फेक दिए जाते. म्हणून मन प्रसन्न करून आपण भगवंताच्या दारामध्ये बसलो, मग अगदी तैटपीठ फ्रेश बसलो पाहिजे. कथा श्रवण केली पाहिजे, विनोद झाला तर हसलंही पाहिजे.
मोकळ्या मनाने हसलं पाहिजे. हसल्याने माणसाचं आयुष्य वाढतं आणि माणसाला अटॅक येत नाही. महत्वाची गोष्ट म्हणजे नाही ते काही काही ठिकाणी तुम्ही बघा, आम्ही बाहेर जातो, हसायचे सुद्धा क्लास लावलेत काही महाराज, इतकं अवघड आहे. पण माणसाने तैटपीठ फ्रेश बसून त्या ठिकाणी ज्या ज्या वेळेस विनोद होईल त्यावेळेस हसलं पण पाहिजे. एकदा तर मी लातूरला कीर्तनाला गेलो आणि कीर्तन चालू, मी सगळे काही विनोद केले, अख्खा मंडप आडापडू पुढं हसायचा. पण माझ्या समोर असं एक जण बसलेला होता, तो शेवटपर्यंत हसला नाही महाराज. तो माझ्याकडे असं पाहायचा आणि शेवटपर्यंत तसाच पाहत होता. कीर्तन झाल्यानंतर मी भेटलो, म्हणलं करे दादा, सगळं कीर्तन संपलं पण तू काय हसला नाही? तो म्हणे मार कर्ज आहे, मग मी फेडायचं कर्ज. इतका वगैरे कीर्तनामध्ये बसले, माणसाने तैटपीठ फ्रेश बसलं पाहिजे. म्हणून मन प्रसन्न करून भगवंताच्या कथेमध्ये आपण बसलोय, अगदी तैटपीठ बसा. काय आपल्याकडे वेळ तरी किती राहिला महाराज? आज पहिला दिवस म्हणजे लागतं जोगतं करायला थोडा वेळच लागतो. 8:30 वाजत आले. आपल्याकडे तसं नियमानुसार अर्धाच तास राहिला, पण एक 15-1 मिनिटं तुमची आज जादा घेणार आहे मी. तेव्हा मनापासून माफी असावी. म्हणून अशा प्रकारे तुम्हाला परंपरा सांगून गेलो, तीच ज्ञानोबा परंपरा आली. आणि असं सुंदर असं नियोजन या भगवंताची चित स्वरूप लीलासनी जी भगवान शंकराची जी कथा आहे, ती कथेचे काही 1-2 कथा सुंदर त्या ठिकाणी आले. भगवान श्री सुतजी त्या ठिकाणी शौनाकदी मुनिजींना सुंदर अशा कथा त्या ठिकाणी सांगतात. म्हणून त्या ठिकाणी भगवान शंकर म्हणजे साधं महात्म्य नाही, अगदी कमी वेळेमध्ये प्रसन्न होणारा देव म्हणजे भोळा महादेव. आपण लोटाभर पाणी जरी त्या भगवान शंकराला जर दिलं तर अगदी मनापासून प्रसन्न होणारा देव म्हणजे भगवान शंकर आहे. आता महिला मंडळ बरंच या ठिकाणी प्रदीप मिश्राजी यांची कथा ऐकत असतात. आता माग निर्मळ पिंपरीला कथा होती, बरेच महिला मंडळ गावागावांनी जायच्यात महाराज. पंडित मिश्राजींचं वाक्य, 1 लोटा जल आणि सब समस्याओं का हल. 1 लोटा पाणीमध्ये प्रसन्न होणारा देव म्हणजे भगवान शंकर आहे. आणि तो बघत नाही हा लहान आहे हो मोठा आहे, न पाहे अति कुळाचा विचार. ज्ञानोबा म्हणतात कोणत्याही त्या ठिकाणी जातीपातीचा विचार न करता जसं आपण त्याला भजू तसं तो आपल्यावर प्रसन्न होतो महाराज. शिव कैलासों के वासी धोली धारों के राजा शंकर संकट हरना, शंकर संकट हरना. अगदी कितीही संकट आपल्यावर येऊ द्या, त्या संकटाशी सामना करणारा देव म्हणजे भगवान शंकर आहे. फक्त त्याची निस्वार्थपणे तुम्हाला आम्हाला सेवा करता आली पाहिजे.
म्हणून पात्र अपात्र असणारा कोणताही व्यक्ती असो त्याचा विचार न करणारा आणि वरदान देणारा देव म्हणजे भोळा महादेव महाराज. भगवान विष्णूंना जे बसतात त्यांना म्हणतात वैष्णव. गणपतीला जे बसतात त्यांना म्हणतात गाणपत्य. देवीला जे बसतात त्यांना म्हणतात शाक्त किंवा शैव. आणि भगवान शंकराला जे बसतात त्यांना म्हणतात शैव. म्हणून हरी आणि हर वेगळा नाहीच महाराज. त्या ठिकाणी महाराज म्हणतात की दोन्ही देव एकठाई आणि साखर गोडी भिन्न नाही. महाराज म्हणतात की दोन्ही देव एकच आहे, हरी आणि हर वेगळा नाहीच महाराज. म्हणून पंढरपूरच्या विठ्ठलाने सुद्धा आपल्या मस्तकावरती त्या ठिकाणी पिंड धारण केली महाराज. भगवान शंकराची जी पिंड आहे ती माझ्या पांडुरंग परमात्म्याने सुद्धा आपल्या मस्तकावरती धारण केली. आपण म्हणतो ना श्लोक, महायोग पीठेत ठेवी मरद्यम वरपुंडलिकाय दातु मुनींद्रै समागत्य तिष्ठं तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. शेवट महत्वाचा आहे, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंग परमात्म्याने सुद्धा आपल्या मस्तकावरती भगवान शंकराचा जो लिंग आहे पण पिंड आहे ती स्थापित केली महाराज. म्हणून असा हा बोळ देवते. आणि याला भगवान शंकरालाच अजून एक नाव आहे आशुतोष, गंगाधर, जटाधर, अनेक नावाने त्या ठिकाणी ओळखलं जातं महाराज. पण तो भोळा किती आहे तर तुकोबरा म्हणतात, तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी कळा. त्या ठिकाणी इतका भोळा आहे. आपण भोळेत का? भगवंत भोळा आहे, आपण भोळे आहे का? मला सांगा बरं, आपण भोळे आहे का? आपण फक्त चेहऱ्याने भोळे आहे महाराज. आपण फक्त चेहऱ्याने भोळे. हा चालू भोळा महाराजांनी सांगितलं. असं कोण आहे मला सांगा बरं की त्याने गेट मधून यायच्या टायमाने एखाद्या 50 रुपयाची नोट दिसली तिला ओलांडून तो मध्ये आला, असं एखादा आहे का कोणी आपल्यातलं? आपण भोळे का मग? म्हणून या ठिकाणी 4 देवता आपल्या या विश्वामध्ये या धर्मामध्ये 4 देवता श्रेष्ठ मानल्या जातात महाराज. योगी, योगीराज, योगेश्वर आणि योग्यांची माऊली ही 4 देवता आपल्या धर्मामध्ये सर्वात श्रेष्ठ मानले जाते. पहिले योगी जर कोण असेल तर पहिलं मिरूच्या शिखरी एक योगी निराकारी मुद्रा लावणी खेचरी प्राणायामी बैसला. पहिले योगी जर कोण असेल तर ते दत्तप्रभू आहे. आणि दुसरे योगी राज कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती पार्वतीचा पती योगीराज. भगवान शंकर हे योगीराज आहे. आणि त्या ठिकाणी योगेश्वर यत्र योगेश्वर कृष्ण पार्थ धनुर्धरा आणि भगवान ज्ञानोबराय योग्यांची माऊली. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली योग्यांची माऊली. ज्ञानराज योग्याची माऊली योग्याची माऊली. जिने निगमवल्ली प्रगट केली जेने
केली गीता अलंकार ज्ञानराज माझी योग्यांची माऊली जेने निगमवल्ली प्रगट केली. माझे ज्ञानोबरा योग्यांची माऊली मार. म्हणून योगीराज जर कोण असेल तर ते भगवान शंकर आहे. आणि अशी भगवान शंकराची पूजा अर्चा निस्वार्थपणे तुम्ही आम्ही केलीच पाहिजे. म्हणून सर्वात श्रेष्ठ देवता या विश्वामध्ये जर कोण असेल तर ते भगवान शंकर आहे. आणि भगवान शंकरांची जी शक्ती आहे ती वेगवेगळ्या रूपाने आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. वेगवेगळ्या रूपाने म्हणजे कोणती तर पार्वती परमेश्वर, अंबा सदाशिव, रुद्र रुद्राणी, भव भवानी, नुड नुडानी, अशा 5 प्रकारच्या ज्या शक्ती या वेगवेगळ्या प्रकाराने आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. त्या ठिकाणी ज्ञानोबरा सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबरांनी एक ओवी खर्च केली, खूप सुंदर ओवी. महाराज म्हणतात, चंद्र तेथे चंद्रिका शंभो तेथे अंबिका संत तेथे विवेका असने जे की. महाराज म्हणतात की चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विविका असणे जे की. म्हणून जिथे शंभू आहे तिथे त्या ठिकाणी पार्वती अंबिका आहे, जिथे शिव आहे तिथे शक्ती आहे. मग आपल्याला जर आपल्या जीवाचा जर उद्धार करायचा असेल तर शिवाची उपासना जीवनामध्ये फार महत्वाची आहे. म्हणून अगदी कमी वेळेमध्ये प्रसन्न होणारा देव जर कोणता असेल तर तो महादेव आहे. एक लक्षात घ्या, लक्षपूर्वक ऐका. मंदिरात राहणारे देव, स्वर्गात राहणारे देव, पण स्मशानभूमीत राहणारा बोला बोला महादेव. डोक्यावरती मुकुट जे परिधान करतात त्यांना म्हणतात देव, पण डोक्यावरती जटेचा संवार करून जो फिरतो त्यांना म्हणतात महादेव. गळ्यामध्ये हिरे माणिक मोती सुवर्ण अलंकार जे घालतात त्यांना म्हणतात देव, पण गळ्यामध्ये जो सर्प घालून फिरतो त्याला म्हणतात महादेव. अंगाला चंदनाची उटी जे लावतात त्यांना म्हणतात देव, पण अंगाला मेलेला माणसाचा भस्म लावून जो फिरतो त्याला म्हणतात महादेव. ज्यांना संत मंत जपी तपी तुमच्या माझ्यासारखी जी बसतात त्यांना म्हणतात देव, पण ज्यांना राक्षस आणि भूत प्रेत बसतात त्यांना म्हणतात महादेव. बायको पळवली म्हणून मुर्दा पाडतो त्याला म्हणतात देव, पण बायको मागितली लगेच देऊन टाकली त्याला म्हणतात भोळा महादेव. रावणाने भगवान शंकराला आपली बायको मागितली, पार्वती मातेला मागितलं तर लगेच देऊन टाकलं महाराज. आणि त्याच जागी जर आपण असतो तर आपला क्रोध कुठे गेला असतं हे आपल्याला माहित पण नसतं. म्हणून इतका भोळा येतं. माझे नातराय सुद्धा वर्णन करतात, शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम. धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष,
एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाची भय. नात्राय म्हणतात की एका जनार्दनी शिव, आणि तुमच्यावर जे कोणताही भय असू द्या, किती मोठं संकट असू द्या, ते निवारण्याचं काम त्या ठिकाणी भगवान शंकर करत असतात. म्हणून इतका भोळा महादेवी. म्हणून या ठिकाणी सर्व संप्रदाय एकत्र घेऊन एक संप्रदाय म्हणजे तो वारकरी संप्रदाय, आणि त्या संप्रदायाचे पाईक तुम्ही आम्ही त्या ठिकाणी आहोत महाराज. या पवित्र कुळामध्ये, या पवित्र देशामध्ये तुमचा आमचा जन्म झाला. आपण भाग्यवान लोक आहोत महाराज, खूप भाग्यवान लोक आहोत महाराज. आपल्या पवित्र भूमीसारखी पवित्र या महाराष्ट्रामध्ये तुम्ही आम्ही कीर्तनाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर फिरलो महाराज. महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आम्ही कीर्तनाच्या माध्यमातून गेलो. पण आपला जो अहिल्यानगर जिल्हा आहे, या अहिल्यानगर जिल्ह्यासारखा पवित्र जिल्हा या महाराष्ट्रामध्ये कुठंच नाही महाराज. या अहिल्यानगर जिल्ह्याचा जर उत्तर भाग जर आपण बघितला तर प्रत्येक तालुक्यामध्ये संत आहे महाराज. तुम्ही तालुका सांगा, मी संत सांगतो. प्रत्येक तालुक्यामध्ये संत आहे. तुम्ही बघा, नेवासा तालुका असेल, माऊली महाराष्ट्र ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी लिहिली. समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा असतील, सद्गुरू बन्सी बाबा असतील, नेवासा तालुका. राहुरी तालुका असेल, श्री संत कवी महिपती महाराज. कोपरगाव तालुका असेल, जगद्गुरू जनार्दन स्वामी महाराज. राहता तालुका असेल, श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज. काळाला 14 वेळेस परत पाठवणारे योगी चांगदेवजी महाराज. अकोला तालुका असेल, श्री अगस्ती मुनी महाराज. आणि आपला श्रीरामपूर तालुका म्हणजे हिऱ्याची खान, योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराज, सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज. इतक्या पवित्र भूमीमध्ये आपला जन्म झालाय. पवित्र ते कोण पावन तो देश, पवित्र ते कोण पावन तो देश, पावन तो देश, पवित्र ते कुळ, पावन तो देश. जेथे हरीचे दास जन्म घेती, वा महाराज. जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेसी, जेथे हरीचे दास जन्म घेसी. जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती, कर्म धर्म त्यागा झाला नारायण, कर्म धर्म त्यागा झाला नारायण, कर्म धर्म आमच्या सोपानजी महाराजांनी सुंदर या ठिकाणी प्रमाण दिले. पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेसी. इतक्या पवित्र भूमीमध्ये आपला जन्म झाला. आपण भाग्यवान लोक आहोत. आणि या संतांच्या कृपा आशीर्वादाने, या संतांच्या पादस्पर्शाने, या संतांच्या साधनेने आपली भूमी खूप पवित्र झाली महाराज. जेथे वैष्णवाचा वासे, धन्य भूमी पुण्य देश, धन्य भूमी पुण्य देश, धन्य भूमी पुण्य देश. जेथे वैष्णवाचा वास, पुण्य देश,
धन्य भूमी पुण्य देश जेथे वैष्णवांचा वास, धन्य भूमी पुण्य देश. इतक्या पुण्य देशामध्ये, पवित्र देशामध्ये आपला जन्म झालाय. म्हणून ह्या भारत देशामध्ये खरंच आपण भाग्यवान लोक आहोत महाराज. या भारत देशामध्ये एकेकाळी सोन्याचा धूर निघत होता महाराज. जह डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश ही मेरा, वो भारत देश ही. जहाँ एक बालक मोहन राधा एक बाला, राधा एक बाला. जहाँ सूरज सबसे पहले आया अपना डेरा, वो भारत देश मेरा, वो भारत देश मेरा, वो भारत देश मेरा, वो भारत देश मेरा. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. ये धरती है या ऋषि मुनि जपते प्रभु नाम की माला. हरि वो हरि वो हरि वो हरि वो. जहाँ हर बालक एक मोहन है और राधा एक ग्वाला, और राधा एक ग्वाला. जहाँ सूरज सबसे पहले आकर डाले अपना घेरा, वो भारत देश मेरा, वो भारत देश मेरा, वो भारत देश मेरा, वो भारत देश मेरा. भारत माता की जय. छत्रपती शिवाजी महाराज, महाराज की धर्मवीर संभाजी महाराज. महाराज की नमः पार्वती पते हर हर महादेव. म्हणून या पवित्र भूमीमध्ये आपला जन्म झालाय. आपण भाग्यवान लोक आहोत. म्हणून या पवित्र देशामध्ये जन्माला आलो. इथं असा एक नियम आहे जन्माला आल्यानंतर, की जसे आपण कर्म करू तशी परतफेड तुम्हाला आम्हाला त्या ठिकाणी करायची. केले कर्म झाले तेची भोग आले, उपजले मेले ऐसे गीती. जसे तुम्ही कर्म करणारे तशी परतफेड त्या ठिकाणी तुम्हाला करायची. पण त्या ठिकाणी हे कर्म करत असताना कोण किती कधी मोठा होईल, काय होईल, काय कोणाला मान भेटेल, काय सन्मान भेटेल हे सांगता येत नाही. कारण अन्न मान धन येतो प्रारब्ध अधीन. जे अन्न हे, जे मान आहे, धन आहे, हे ज्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार ज्याला त्याला ते भेटणार आहे. एखादा हिसकून जरी घेत असेल तरी त्याला ते भेटणार आहे. म्हणून अन्न मान धन हे प्रारब्धानुसार आहे महाराज. तुम्ही बघा या विश्वामध्ये, या जगामध्ये कोणाला कधी मान भेटन, कधी सन्मान भेटन, कधी कोण खाली येईल, कधी कोण वर जाईल सांगता येत नाही. आता माग तुम्ही बघा वारगा, आपली पंढरपूरची जी वारी जाते, त्या वारीच्या काळामध्ये एक मुलगी रात्रीतून फेमस झाली महाराज. कशामुळे फेमस झाली तुम्हाला सर्वांना माहित आहे. रडू नको बाळा, अरे मी पाण्याला जाते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते. लोण्याचा गोळा तुला खायला देते, लोण्याचा गोळा तुला खायला देते, खायला देते पाणी घेऊन येते, खायला देते पाणी घेऊन येते. मी पाण्याला जाते, नको बाळा, अरे मी पाण्याला जाते, हो पाण्याला जाते पाणी घेऊन येते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते. आता आम्ही कीर्तनामध्ये कधी म्हणत नाही बरं. तशी संप्रदायात गवळणीला मानलं नाही जात, नाही का, शपथ गवळण मानली जाते. पण तुम्हाला सांगायचा माझं एक तात्पर्य एकच, की रात्रीतून कोण कधी काय फेमस होईल
कोणाचा मान सन्मान कधी वाढेल हे सांगता येत नाही महाराज. रात्रीतून ती मुलगी फेमस झाली होती महाराज. हे तर जाऊ द्या, काही दिवसापूर्वी तुम्हाला माहित असेल गणपतीच्या पिरियड मध्ये एक लहान लेकरू होतं महाराज. माझ्या पप्पांनी गणपती आणला, शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती, टोकुमुकू बघतोय चांगला. माझ्या पप्पांनी बोटाने हाणलं. कोण कधी काय फेमस होईल रात्रीतून सांगता येत नाही महाराज. म्हणून ज्याच्या त्याच्या मान सन्मानानुसार अन्न मान धन हे तो प्रारब्ध आधीन. म्हणून ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे. देह करी जे जे काही आत्मा भोगी तो नंतर, जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर, तैसे जाचे कर्म तैसे फळ दे. मी बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली, किंवा बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. अशा पवित्र कथेमध्ये आज आपण बसलोय. आणि म्हणून तुम्हाला मगाशी या कथेची परंपरा सांगून गेलो. महादेव भगवानांकडून त्या ठिकाणी नंदी महाराजांकडे, सोबत ब्रह्मदेवांकडे आली, नारदजींकडे आली, त्यानंतर व्यासांकडे गेली, सुतजींकडे आली, आणि सुतजींकडून शौनाकदी मुनी, आणि त्यांच्याकडून तुमच्या आमच्याकडे त्या ठिकाणी आली. म्हणून सुंदर असा पवित्र ग्रंथ या ठिकाणी आम्ही श्रवण करतोय. आपण या ठिकाणी आता पहिली संहिता बघणार आहोत. आत्ताशी मुख्य कथेमध्ये आपला प्रवेश झालाय. या कथेमधली जी पहिली संहिता आहे ती विद्येश्वर संहिता, त्या ठिकाणी विश्वेश्वर संहिता या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. आणि त्यामध्ये 5 खंड आहे. एक सृष्टी खंड, सती खंड, पार्वती खंड, कुमार खंड आणि युद्ध खंड. हे 5 खंड या ठिकाणी या पहिल्या विश्वेश्वर संहितामध्ये आपल्याला पाहायला भेटतात. आणि त्या ठिकाणी अनेक साधू संत, महान जपी तपी, यात्रेकरू, यज्ञकारांसाठी जमलेले असताना त्यांनी सुतांना आग्रह केला की आतापर्यंत आम्ही कथा अनेक ऐकल्या, पण भगवंताच्या प्राप्तीची एखादी कथा आम्हाला सांगा, अशी शौनकादी मुनींनी सुतजींकडे त्या ठिकाणी प्रार्थना केली की एखादी सुंदर अशी कथा आम्हाला सांगा की त्या कथा ऐकल्याने आमचे भगवंताचं नामस्मरण आम्हाला घडेल आणि भगवंताची प्राप्ती आम्हाला होईल. म्हणून असं त्या ठिकाणी शौनकादी मुनींनी सुतजींकडे त्या ठिकाणी प्रार्थना केली. आणि सुतजींनी त्या ठिकाणी शौनकादी मुनींना सुंदर कथाला सांगण्याला त्या ठिकाणी सुरू केलं. एकदा भजन करा 2 मिनिटं आणि आपल्या पहिल्या कथेमध्ये आपण प्रवेश करणार आहोत. हर हर महादेव शंभो, काशी विश्वनाथ शंभो. हर हर महादेव शंभो, विश्वनाथ शंभो. हर हर महादेव शंभो, काशी विश्वनाथ शंभो. हर हर महादेव शंभो, काशी विश्वनाथ शंभो. हे काशी विश्वनाथ शंभो, काशी विश्वनाथ शंभो. 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 हर हर महादेव शंभो, काशी विश्वनाथ शंभो. महादेव शंभो, काशी विश्वनाथ शंभो. जय शिव शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो. जय शिव शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे शिव भवानी शंकर शिव शंकर शंभो.
ऐकलं तुमच्यासाठीच एकदा जोरदार टाळ्या वाजवा. वा वा, अगदी सुंदर. म्हणून या ठिकाणी जी आपली आज पहिली कथा येते, सुतजी महाराज त्या ठिकाणी शौनकादी मुनींना सुंदर कथा त्या ठिकाणी श्रवण करायला सांगतात आणि त्या ठिकाणी एक वक्ता म्हणून सुतजी सुंदर कथा त्या ठिकाणी सांगायला सुरुवात करतात. अगदी सुंदर कथा आहे. अगदी लक्षपूर्वक जर आपण ऐकलं तर आपल्याला समजेल. एक मृत्यू लोकामध्ये एक सुंदर नगर आहे आणि त्या नगरामध्ये एक देवराज नावाचा ब्राह्मण त्या ठिकाणी राहतोय. फार पवित्र कुळामध्ये त्याचा जन्म झालाय. त्याच्या घरामध्ये त्रिकाल संध्या चालू आहे. त्रिकाल संध्या करण्याची परंपरा त्याच्या घरामध्ये चालू होती. खूप पवित्र कुळ, रात्रंदिवस भगवंताचं नामस्मरण घरामध्ये चालू आहे. पण त्या देवराजची संगत चुकली महाराज. देवराजची संगत चुकली म्हणजे तुम्ही बघा, माणसाची संगत फार महत्वाची. आपण चांगल्या लोकांची कधी पण संगत केली पाहिजे. चांगल्या लोकांमध्ये उठलं पाहिजे, बसलं पाहिजे. संतांची संगत जीवनामध्ये फार महत्वाची. माऊली हरिपाठामध्ये सुंदर वर्णन करतात. संतांची संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंते. संतांची संगत जीवनामध्ये फार महत्वाची. संगत संतन की करणे, संगत संतन की करणे. करणे संगत संतन की करणे, संगत संतन की करणे. संगत संतन की करणे, संगत संतन की करणे. जन्म का सार्थक, जन्म का सार्थक. कछु करले संगत संतन की करणे, संगत संतन की करणे. संगत संतन की करणे, संगत संतन की करणे. करणे राम. संगत सौतन की करले, जन्म का सार्थक कछु करले. जीवनामध्ये फार महत्वाची संगत. माणसाची जर संगत चुकली तर सगळं जीवन माणसाचं उद्ध्वस्त व्हायला टाइम लागत नाही महाराज. म्हणून संगत फार महत्वाची. तुम्ही बघा आता अग्नी किती पवित्र आहे हो. अपवित्रालाही पवित्र करण्याची ताकद ज्याच्यामध्ये आहे तो म्हणजे अग्नी. अग्नीला कोणी मारू शकतं का? आपण कशाने अग्नीला मारा, तुम्ही लाटणीने मारा, नाही तर पोळपाटाने, नाही तर हातोडीने मारा. अग्नी कधी मार खाते का हो? अग्नी मार खातो का कधी? पण त्याच अग्नीला जर लोखंडाची जर संगत झाली तर घनाचे ठोके वरून खावा लागतात महाराज. म्हणून संगत जीवनामध्ये फार महत्वाची. रस्त्यावरती धूळ पडली, ही रस्त्यावरची जी धूळ असते ना, या धुळीला जर पाण्याची संगत झाली तर चिखल होऊन पायाखाली तोडावं लागतं महाराज. म्हणून संगत जीवनामध्ये फार महत्वाची. त्या देवराजची संगत चुकली, नको ते कृत्य करू लागला, वाईट लोकांची संगत लाभली. वडिलांनी खूप समजून सांगितलं, देवराज असे वाईट काम नको करू, सोडून दे. एवढ्यावरच थांबले नाही त्याचे वडील, तर त्याचं लग्न सुद्धा लावून दिलं. त्या देवराजचा विवाह लावून दिला. वडिलांना वाटलं लग्न झाल्यावर तरी सुधरल, पण हे तुमचा माझा भ्रम आहे का आपलं पोरग लग्न झाल्यावर सुधरेल, हे तुमचा माझा भ्रम आहे. लग्नही लावून दिलं पण तो काय सुधारायला तयारच नाही. त्याचे जे वाईट कामं चालू होती ते चालूच. बरं, वाईट कामं काय असायचे? दारू प्यायचा, गांजा प्यायचा,
लोकांना मारहाण करून त्या ठिकाणी धन लुबाडायचा, रात्रंदिवस चोरीमारी तो देवराज करायचा, रात्रंदिवस त्या ठिकाणी लोकांच्या धनावरती तो नजर ठेवून असायचा. पण लक्षपूर्वक ऐका, आपली जर कोणाच्या धनावरती जर नजर असेल तर भगवंताने आपल्याही धनावरती एखादा नजर ठेवून त्या ठिकाणी बसलेला आहे. महाराज भगवंतानी तयार करून ठेवलाय. म्हणून कोणाच्या धनावरती आपण कधी टपून बसलं नाही पाहिजे. जीवनामध्ये धनही कमवा, पण चांगल्या रीतीने धन कमवता आलं पाहिजे. महाराज म्हणतात की जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगीला जीवकानी. धन कमवा, पण चांगल्या रीतीने धन कमवता आलं पाहिजे. मी तर प्रत्येक वेळेस सांगत असतो, तिघा जणांचं कधीच खायचं नाही महाराज. एक देवाचं, गावाचं आणि आपल्या भावाचं, या तिघा जणांचं जर तुम्ही खात असाल तर आयुष्यामध्ये कधीच सर्व सुखाची प्राप्ती तुम्हाला होऊ शकत नाही महाराज. चांगल्या रीतीने धन कमावता आलं पाहिजे. बरं, रात्रंदिवस माणूस फिरतो कशासाठी हो? हे आम्ही रात्रंदिवस कीर्तनासाठी रात्रंदिवस फिरतो कशासाठी? प्रत्येक जण पैशासाठी. हे रस्त्यावरती गर्दी दिसते, कधी तुम्ही बाहेर निघा रस्त्यावरती गर्दी कशासाठी? धावपळी, फक्त पैशासाठी महाराज. बरं, असू द्या पैसा, पण ती पचवण्याची शक्ती सुद्धा माणसामध्ये असली पाहिजे. नाही तर लक्षपूर्वक ऐका, एका बाईला 10 लाखाची लॉटरी लागली. आता 250 रुपये रोजाला जाणारी बाया, आणि तिला जर कळालं अचानक 10 लाखाची लॉटरी लागली तर बाई जागेवर जाईन असं गावकऱ्यांनी विचार केला. मग कोणाच्या तरी माध्यमातून तिला समजावण्यात आलं पाहिजे. मग आता कोण समजावून सांगेल? तर आमच्यासारखे महाराज लोक थोडे पटवून देण्यात पटत असतात. मग आमच्यासारखे एक महाराज लोकांनी धरले, सांगितलं जा म्हणे त्या ताईला समजून सांगा की तुला 10 लाखाची लॉटरी लागली. आता ते महाराज गेले, इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या, सहज ताईला विचारलं म्हणे, ताई कदाचित तुम्हाला जर 10 लाखाची लॉटरी लागली तर तुम्ही काय करशाल हो? ती बाई म्हणली, बाई 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 बाई, अशा दुष्काळात जर मला 10 लाखाची लॉटरी लागली तर याच्यातले 5 लाख मी तुम्हाला देईन. ती महाराजच जागेवर गेलं. विनोदाचा भाग सोडून द्या, पण पैसे पचवण्याची शक्ती सुद्धा आपल्यामध्ये असली पाहिजे. म्हणून धनही कमवा, पण चांगल्या रीतीने धन आपल्याला कमावता आलं पाहिजे. त्याशिवाय भगवंताची प्राप्ती आपल्याला होऊ शकत नाही. हे माणसाचं जे मन आहे रात्रंदिवस पैशाच्या मागे पळतं महाराज. माणसाचा जन्म कुठं झाला बाबा? माणसाचा जन्म कुठं झाला? खाटावरती जन्म झाला. तर आपण कुठं झोपलेलो होतो? खाटावरती. लग्न कुठं झालं? तुमचं झालं लग्न? कुठं झालं मग? पाटावरती. मृत्यू कुठं झाला? मृत्यू घाटावरती. आणि आयुष्यभर लक्ष नोटावरती. हे माणसाचं मनच आहे महाराज. नको त्या गोष्टीमध्ये इतकं माणसाचं रमण होतं. आता हे आपण कथेमध्ये बसलो, तुमचं मन लागत का? खरं खरं सांगा, लागत का मन? आता जाऊ द्या, तुमच्या हातामध्ये जर एखादी तुळशीची माळ दिली आणि तुम्हाला सांगितलं एवढी माळ 10 मिनिटं जपा, रामकृष्ण हरी मंत्राचा जप करा, तुमचं मन लागन का त्याच्यात? नाही. बरं जाऊ द्या, त्या माळीच्या जागेवर जर तुमच्या हातामध्ये 10-10 हजाराचा बंडल जर दिला आणि सांगितलं ही माळ जप, आपले पैसे मोजा, तुमचं लक्ष इकडे तिकडे जाईन का? मध्ये एखादा चहा घेऊन जरी आला, ते म्हणला ना महाराज चहा घ्या, ते म्हणून थोड्या वेळ चहा बाजूला राहू दे, पहिले पैसे मोजू दे. म्हणून माणसाचं जे मन आहे रात्रंदिवस पैशाच्या मागे पळतं महाराज. नको नको मना गुंतू माया नको नको मना गुंतू माया नको नको मना तू माया जाणी. नको
नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासवाया. महाराज म्हणतात की मन चांगल्या गोष्टीमध्ये आपल्याला रम्मान करता आलं पाहिजे. म्हणून धनाच्या मागं न पळता माणसाने आपलं मन भगवंताच्या चरणाजवळ नेलं पाहिजे, भगवान शंकराच्या चरणाजवळ नेलं पाहिजे. म्हणून असा हा देवराज संगत चुकली, वाईट कामं करू लागला, लोकांच्या धनावरती नजर ठेवू लागला, लोकांचे धन लुबाडायचा, मोठ्या मोठ्या लोकांना हाणायचा, मारायचा, धन लुबाडायचा आणि घरी घेऊन यायचा. पण लक्षपूर्वक ऐका, आपण जर एखाद्याच्या धनावर नजर ठेवली तर आपल्याही धनावर नजर ठेवणारा भगवंताने शोधून ठेवलाय. या निसर्गाचा नियम आहे. कोणी म्हणू नये मी पैशावाला आहे, तुझ्यापेक्षा पैशावाले लोक देवाने तयार करून ठेवलेत महाराज. मी सुद्धा कधी म्हणू नये मला खूप सुंदर कथा सांगते ती, मला खूप सुंदर कीर्तन करता येतं. माझ्याही पेक्षा सुंदर कथाकार कीर्तनकार देवाने तयार करून ठेवलेत. मी कधी म्हणू नये मला खूप सुंदर गायन येतं, मला खूप वाजवता येतं, मी हे करू शकतो ते करू शकतो. आपल्याही पेक्षा श्रेष्ठ व्यक्ती देवाने तयार करून ठेवलेत महाराज. म्हणून अशा प्रकारे ती एक जुनी म्हण होती महाराज, शेराला सव्वा शेर. त्या युक्तीप्रमाणे आपल्याही धनावरती कोणतरी नजर ठेवून बसले हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून हा जो देवराज आहे दुसऱ्याच्या धनावरती नजर ठेवून बसायचा, लोकांची लुटमारी करायचा. पण हा लोकांची लुटमारी करायचा, पण याच्या धनावरती कोण नजर ठेवून बसला असेल तर ती एक स्त्री होती महाराज. स्त्री एक शोभावती नावाची स्त्री, वेश्या होती. पण तिने लक्षात घेतलं की हा देवराज खूप धन लुटून आणतो, याला आपण हाताशी धरून त्या ठिकाणी सगळं धन आपण त्या ठिकाणी त्याचं लुबडून घेऊ, असं तिने ठरवलं महाराज. तिने बऱ्याच वेळेला त्याला फाशी अटकवण्याचा प्रयत्न केला, त्याला गुंतवण्याचा प्रयत्न केला, पण देवराज काय तिच्या हाताला लागायला तयार नाही. एक वेश्या होती ती शोभावती. पण हा देवराज दारू प्यायचा, इकडं तिकडं पडायचा. एक दिवस नदीच्या सरोवरावरती कठाडाला हा जो पडलाय महाराज, दारू पिऊन पडलाय हा देवराज. आणि त्या शोभावतीला कळालं की देवराज त्या ठिकाणी दारू पिऊन पडलाय. तिने आपल्या सेवेकरीला लगेच सांगितलं, सेवेकरी लवकर जा आणि त्या देवराजला घेऊन या. सेवेकरी गेले, या नदीच्या कडाला पडला दारू पिऊन. देवराजला त्यांनी उचललं आणि डायरेक्ट त्या शोभावतीच्या महलावरती घेऊन आले, त्या वेश्येच्या महलावरती घेऊन आले. त्या देवराजला तिथं त्या खोलीमध्ये टाकलंय, महलामध्ये टाकलंय. रात्रभर तिथं झोपून राहिला, रात्रभर झोपून राहिला. आणि सकाळी त्याला शुद्ध आली आणि त्याने डोळे उघडून बघितलं तर त्याला सुंदर असा महल दिसला, खूप मोठा महल दिसला. त्याने विचार केला, हे आपलं घर तर नाही, नेमकं कुणाचं घर आहे? हा त्याच्या मनामध्ये विचारच चालू. आणि तेवढ्यात त्याच्या समोर ती सुंदर स्त्री आली महाराज, शोभावती. खूप सुंदर तिचं सौंदर्य, आणि ते सौंदर्य तिने बघितलं त्या शोभावतीचं. आणि सौंदर्य बघितल्या तो लगेच उठून उभा राहिला आणि विचारलं, कोण तुम्ही आणि मी कुठं आलो? तिने सांगितलं, देवराज, अरे हे घर तुझंच आहे आणि मी तुझी पत्नी म्हणे. शोभावती वेश्या बरं ती. तिने सांगितलं, मी तुझी पत्नी. तो एक पाऊल मागं सरकला आणि त्याने सांगितलं, अगं असं नको म्हणू, माझी घरी पत्नी आहे, माझी लेकरं बाळे माझी वाट पाहत असतील, तुम्हाला इथं घेऊन आली. तिने सांगितलं, अरे देवराज, मी रात्रंदिवस भगवंताकडे तुला मागते आणि मागच्या जन्मामध्ये मी रात्रंदिवस तुला भगवंताकडे मागायची, या जन्मी नाही भेटला. मागच्या जन्मी तुम्हाला नाही भेटला, पण या जन्मी तू मला नक्की भेटशील, असं तिने ते देवराजला सांगू लागली. पण देवराज म्हणू लागला, माझी पत्नी, मी तिला सोडून तुझ्यासोबत नाही राहू शकत. पण त्या शोभावतीने सांगितलं, अरे देवराज, अरे लाखो माणसं माझ्या मागं पळतात,
पण हे लाखो माणसं डावलून मी तुझा त्या ठिकाणी मागते तर तू माझ्या सोबत येत नाही. माझ्या माग किती माणसं असतात तुला दाखवू का? चल म्हणे माझ्या माग माग. त्या शोभावतीने वरच्या मजल्यावर त्याला नेलं आणि त्याला सांगितलं, अरे माझ्या तोंडातली नुसतं सुपारीचं खांड जर मी खिडकीतून जर बाहेर फेकलं तर लाखो लोक असे पापणी असे बंद न करता त्या ठिकाणी उभे असतात म्हणे, लाखो लोक. चल म्हणे तुला दाखवते म्हणे. गेली वरती मजल्यावरती घेऊन आणि खिडकीचा असा पडदा बाजूला केला आणि त्या देवराजने खाली बघितलं महाराज. लाखो लोकांची गर्दी तिच्या महलाच्या बाहेर. ती म्हणे, अरे देवराज, माझं नुसतं चेहऱ्यावरचं हास्य पाहण्यासाठी लाखो लोकांची गर्दी इथं थांबली म्हणे. तिने असं सुपारीचं खांड काढलं तोंडामधलं आणि खाली टाकलं. तर ते सुपारीचं खांड घेण्यासाठी त्या गर्दीमध्ये लोकांमध्ये भांडणं होऊ लागली आणि हा सर्व प्रकार त्या देवराजनं बघितला. एवढ्यावर थांबलं नाही तर तिने म्हणे, माझ्या मागं चला, अजून तुला दाखवते. अजून पुढे घेऊन गेली तर एक शेठजी लाखो रुपयाचं गठुडं घेऊन डोक्यावरती बसला होता. काय, कशासाठी? फक्त त्या वेश्याचं, त्या शोभावतीचं 10 मिनिटाचं नृत्य पाहण्यासाठी लाखो रुपयाचं गठुडं घेऊन तो बसलेला होता महाराज. हा देवराजच्या आता पायाखालची जमीनच हादरली. अरे ही स्त्री, लाखो लोक हिच्या मागं पळतात आणि ती लाखो लोक डावलून ती आपल्याला त्या ठिकाणी आपल्या मागं लागली, काहीतरी असेलच. मग याच्या मनामध्ये एवढा सगळा विचार आला. मग याने ठरवलं आता शोभावती सोबतच आपण राहायचं. आणि त्या शोभावतीला सांगू लागला, शोभावती, आजपासून हा देवराज तुझा आहे. आता ते वेश्याला तेच लागत होतं महाराज, वेश्याला तेच पाहिजे होतं. हा देवराज तिच्या घरीच राहू लागला. रोज जायचा, धन लुटून आणायचा, त्या शोभावतीला नेऊन द्यायचा. आयुष्यभर बरेच दिवस त्याने ते धन लुबाडलं, लोकांना लुबाडायचा आणि त्या शोभावतीकडे आणून द्यायचा. भरपूर धन त्याने त्या शोभावतीला आणून दिलं. एवढंच नाही तर आयुष्यभर याच्या मागे जेवढं धन कमवलेलं होतं, त्याने साठवून जेवढं ठेवलं होतं, ते सुद्धा तिने त्या ठिकाणी तिच्याकडे घेऊन टाकलं महाराज. भरपूर धन लुबाडलं. आता बरेच दिवस झाले आणि तो देवराज आता वयस्कर झालाय. पहिल्यासारखी ताकद त्याच्यामध्ये राहिली नाही महाराज. जेवढी तारुण्यपणामध्ये ताकद असते शरीरामध्ये, तेवढी वय झाल्यानंतर नसते. तारुण्यपणामध्ये आपण भरपूर काही त्या ठिकाणी कोणताही व्यवसाय असू दे तो आपण करू शकतो तारुण्यपणामध्ये. पण म्हातार झाल्यानंतर म्हातारपणी आपल्याला त्या ठिकाणी ताकद राहत नाही. तसं त्या देवराजची गती झाली. जोपर्यंत तरुण होता तोपर्यंत आयुष्यभर लोकांना लुबडलं, पण आता तरुण झालाय आणि शोभावतीची आवक कमी झाली. म्हणजे जे धन यायचं ना लुबडून ते कमी झालं. मग आता शेवटी वेश्याच ती. तिने ठरवलं आता याचं काम संपलं, याला आपल्याला इथून काढून द्यावं लागेल. पण आता काढून कसं द्यायचं, डायरेक्ट ते बोलता येणार नाही. मग ती देवराज समोर एक दिवस आली आणि देवराजला म्हणलो की देवराज, तुझं माझ्यावर किती प्रेम आहे रे? तो देवराज सांगू लागला, अरे माझं प्रेम काय करू म्हणे तुझ्यासाठी, हे आकाशातले तारे तुझ्यासाठी तोडून आणू का म्हणे. ती म्हणली, एवढं काही करू नको. तुझं जर माझ्यावर जर खरंच प्रेम असेल, तू जर माझा असेल तर काहीच नाही म्हणे, तुझ्या घरी जा आणि तुझ्या पत्नीचं आणि तुझ्या लेकरांचं मुंडकं कापून माझ्याकडे आणून दे म्हणे. आता याच्या पायाखालची जमीनच हादरली. हा म्हणू लागला, मी असं काही करू शकत नाही, माझी पत्नी माझी लेकरं बाळ आहेत. पण तिने सांगितलं, तू तर म्हणत होता आता माझं खूप प्रेम आहे. याच्या मनामध्ये टूप पेटली. याने ठरवलं आता घरी जायचं, पत्नीचं मुंडकं कापायचं, लेकरांचं मुंडकं कापायचं आणि हिच्याकडे घेऊन यायचं. विचार केला, तिथून निघून गेला. आणि रात्रीची वेळ, कंदील घेतलाय, उजेड घेतलाय, भर रोडने निघालाय. रात्रीची 12-1 वाजली वेळ, 12-1 ची वेळ असेल. रात्री निघालाय, आपल्या स्वतःच्या घरामध्ये आला.
पत्नी झोपेल होती, छोटी छोटी लेकरं त्या ठिकाणी झोपलेले होते महाराज. हातामध्ये धारदार शस्त्रच घेऊन आला आणि जसं शस्त्र घेऊन आला घरामध्ये घुसला आणि घरामध्ये घुसल्या घुसल्या पहिलं आपल्या पत्नीच्या मुंडक्यावरती ते कोयता मारला महाराज. लेकराच्या मुंडक्यावरती कोयता मारला. ते तिन्ही मुंडके घेतले एका गठुड्यामध्ये त्याने असे बांधले. रक्तबंबाळ झालाय, सगळं शरीर रक्ताने भरलंय आणि ते मुंडक्याचं गठुडं घेऊन, शिराचं गठुडं घेऊन तो आता शोभावतीच्या घराकडे निघालाय. पहाटे 3-4 वाजता तो शोभावतीच्या घरी आला आणि दरवाजा बाजू लागला. शोभावती, मी देवराज, मी आलोय बघ, तुझी इच्छा मी पूर्ण केली. दरवाजा बाजू लागला पण शोभावती झोपेल असताना ती उठलीच नाही मला. तिला जागच आली नाही, तिला आवाजच आला नाही. 2 ते 3 तास तिथं 6 वाजेपर्यंत तसाच बसून राहिला. गठुडं असं पडलंय आणि त्या गठुड्या शेजारी तिथं त्या गठुड्यामध्ये मुंडके पडलेत आणि ते त्या गठुड्या शेजारी बसेल. पाटी 6 वाजले. सकाळी 6 वाजल्यानंतर उठल्यानंतर शोभावती उठली, दरवाजा उघडला आणि बघती तर काय, देवराज बसलाय, सगळा रक्तबंबाळ झालाय. देवराजला जाग आली, देवराजला उठवलं. अरे हे काय केलं म्हणे तू? त्याने सांगितलं, अगं तूच म्हणली होती ना माझं किती प्रेम आहे, हे बघ म्हणे माझं किती प्रेम आहे, माझ्या लेकरा बाळांचं मुंडकं कापून मी तुझ्याकडे आणलंय म्हणे, बघ म्हणे किती प्रेम आहे माझं. तिने सांगितलं, बेड्या माणसा हे काय केलं म्हणे तू? आता वेश्येचं ते कामच आहे महाराज. वेश्या आपलं हृदय कधीच दुसऱ्याला देऊ शकत नाही. वेश्या आपलं हृदय कधीच दुसऱ्याला देऊ शकत नाही महाराज. तिचा तो धंदा आहे. म्हणून अशी जी वेश्या आहे ती शोभावती त्याला म्हणू लागली, हे काय केलं म्हणे तू? उद्या जर माझ्याही पेक्षा सुंदर स्त्री जर तुला जर भेटली, तू माझं सुद्धा अशीच हाल करशील म्हणे. तुझं खरं रूप मला आता कळतंय म्हणे. लवकरात लवकर ही मुंडकी घेऊन इथून तू निघ म्हणे, नाहीतर मी गावच्या सरपंच साहेबाला सांगून आणि तुला त्या ठिकाणी त्यांच्या ताब्यात देऊ शकते म्हणे. याच्या पायाखालची जमीनच हादरली. आता हे भटकत हिंडतोय महाराज. याला काय करावं काय नाही याला अजिबात कळना. सगळ्याकडे नुसतं वारा सुटलाय, सुनसुनाट वारा सुटलाय, वादळ सुटलंय. याच्या पायाखालची जमीन हादरली. आता कुठं जावं, काय करावं काहीच त्याला काही समजनाच. जोराजोरात पळू लागला. पोटात भाकर नाही, अन्न नाही, तहान लागली, अंगाला सुईचे कपडे नाही राहिले. लोक हाणू लागले, मारू लागले. कारण आयुष्यभर लोकांना त्रास दिला आणि आता लोकांच्या दारात जाऊन अन्न मागतोय. लोक देतील का हो? लोक देतील आयुष्यभर त्या ठिकाणी. कारण आपलं जे तारुण्यपणावर आपलं त्या ठिकाणी म्हातारपण अवलंबून असतं. तारुण्यपणामध्ये जर आपण चांगलं वागलं, चांगलं लोकांशी वागलो, बोललो, तर म्हातारपणी लोक आपल्याला चांगलं म्हणतात. तसं याने आयुष्यभर तारुण्यपणामध्ये लोकांचे मुंडके मोडले, पैसे धन लुबाडवलं, कधी भगवंताचं नामस्मरण केलं नाही. इकडे तिकडे भटकू लागला. पण असं करीत करीत एका जंगलामध्ये तो आलाय. लोकाला अन्न मागतोय, लोक देत नाही. भूक लागली. एका जंगलामध्ये आला. जंगलामध्ये महादेवांचं मंदिर होतं आणि त्या महादेवांच्या मंदिरामध्ये तिथं शिव महापुराण, आपली जशी शिव महापुराण कथा चालू आहे ना, तशी सुंदर अशी शिव महापुराण कथा त्या महादेवाच्या मंदिरामध्ये चालू होती. ह्यो पळत पळत आला आणि त्या कथेच्या बाहेर असं येऊन बसला, वाटेवरती येऊन बसला आणि एक 10-15 मिनिटं त्यांनी कथा ऐकली असेल महाराज. त्या देवराजने 10-15 मिनिटं कथा ऐकली. आयुष्यभर कधी नामस्मरण कधी केलं नाही, कधी कोणाचं चांगलं केलं नाही. पण भूक माणसाला कुठं घेऊन जाईल सांगता येत नाही. त्या भगवंताच्या दारामध्ये ती भूक त्याला घेऊन आली. भूक लागली. इकडे तिकडे बघतोय. मग आता काय करावं? तर कथा ऐकता ऐकता त्याला शिव मंदिर दिसलं महाराज. पिंड दिसली शिवाची. आणि त्या शिवाच्या पिंडीवरती आपण प्रसाद ठेवतो ना, पेढे असतील, आपण फळं वगैरे ठेवतो ना त्या पिंडीवरती, तर असे फळं त्या ठिकाणी त्या पिंडीवरती ठेवलेले होते महादेवांच्या. आणि याने ते बघितलं. आता भूक लागलेली. जसे ते फळं बघितले, तो प्रसाद बघितला, जोरात जोरात पळू लागला आणि त्या भगवंताच्या पिंडाजवळ गेला आणि तो प्रसाद उचलणार, खाणार. तेवढ्यात लोकांनी बघितलं आणि लोक आलडू लागली, चोर 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 चोर, धरा म्हणे याला, धरा धरा धरा.
लोक पळत पळत आले, चोर चोर करून त्याला खूप मारलं, इतकं मारलं का ते त्याचं डोकं त्या पिंडाला लागलं महाराज महादेवाच्या. आणि जसं महादेवाच्या पिंडीला डोकं लागलं, त्या देवराजचा जागेवर मृत्यू झाला महाराज. देवराजचा जागेवर मृत्यू झालाय. यमलोक त्याला न्यायला आले. कोण? कारण आयुष्यभर कधी नामस्मरण केलं नाही, लोकांचं वाईट केलं, वाईट कृत्य केलं, लोकांची धन लुबाडली. मग यमलोक त्याला न्यायला आले. पण ऐका, यमलोक आलेले असताना भगवंतांनी विचार केला की शेवट का होईना आपल्या दारामध्ये 5-10 मिनिटं येऊन बसला, कथा श्रवण केली. शिवमहापुराण कथा त्यांनी 10 मिनिटं श्रवण केली. तर यमलोक भगवंताने, यमदूत जे होते आलेले त्यांना भगवंताने मागं पाठवून दिलं आणि आपले शिवदूत त्या ठिकाणी पाठवले. आणि ते शिवदूत त्या ठिकाणी आले आणि त्या देवराजला घेऊन शिवलोकामध्ये गेले महाराज. कथा संपली आपली. पण तुम्हाला सांगायचं तात्पर्य एकच, आयुष्यभर लोकांचं वाईटच केलं त्या देवराजने, पण शेवट का होईना 10 मिनिटं का होईना कथेमध्ये बसलास, कथा श्रवण केली, तर परिणाम यम लोकातून शिवलोकामध्ये गेला महाराज. म्हणून त्या भगवंताचं नामस्मरण, त्या शिवाचं नामस्मरण आपल्याला मोक्ष देऊ शकते महाराज. हरी 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 मंत्र शिवाचा, हरी 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 मंत्र शिवाचा, हरी 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 मंत्र हा शिवाचा, हरी 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 मंत्र हा शिवाचा. मनती जीवाचा तया मोक्ष, मनती जीवाचा तया मोक्ष. हरी मुखे माना, हरी मुखे माना, हरी मुखे माना, हरी मुखे माना. हरी मुखे माना, हरी मुखे माना, हरी मुखे माना, हरी मुखे माना. माऊली हरिपाठामध्ये सुंदर वर्णन करतात. हरी 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 मंत्र हा शिवाचा, मनती जे वाचा तया मोक्ष. वाचने जरी हरी हरी आपण म्हणलं, शिवाचा मंत्राचा जप जर आपण केला, तर मोक्षाची प्राप्ती आपल्याला होऊ शकते. म्हणून अशी जी पवित्र भगवंताची चित स्वरूप लीलाशिनी जी कथा आहे, पावन पवित्र जी कथा आहे, ही जर आपण श्रवण केली तर किती वाईट काम आपण करेल असू द्या, त्या वाईट कामामधून मुक्तता प्राप्त करण्याची संधी म्हणजे ही पवित्र कथा आहे. आणि या पवित्र कथेचं श्रवण आपण त्या ठिकाणी करत आहोत. अशी सुंदर देवराजची कथा या ठिकाणी आपण पाहण्याचा प्रयत्न केला. आता वेळ पण खूप झालाय. अगदी 5 मिनिटामध्ये एक तुम्हाला कथा सांगतो आणि आपला सेवा आटोपतो घेतो. पुढची जी सुंदर कथा येते, बिंदुक नावाचा एक व्यक्ती आणि त्याची पत्नी चंचुला. एक समुद्र किनारपट्टीवर वाशकल नावाचं नगर आहे आणि त्या वाशकल नावाच्या नगरामध्ये एक बिंदुक आणि चंचुला नावाचे 2 व्यक्ती राहत आहेत, पती पत्नी राहत आहेत. पती हा व्याभिचारी होता, वाईट कृत्य करायचा, घरात स्त्री असून तरी परस्त्री सोबत त्या ठिकाणी संबंध ठेवायचा. व्याभिचारी होता खूप तो बिंदुक. पण ही चंचुला जी होती ना, चंचुला ही पतिव्रता होती. आता पतिव्रता तुम्ही बघा, पतिव्रता म्हणजे कोण? याच्यात पण 2 प्रकार आहे, एक पतिव्रता आणि एक पतिवार्ता. एक पतिव्रता आणि एक पतिवार्ता. पतिव्रता म्हणजे तुकोबरा म्हणतात, तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. जी पतिव्रता म्हणजे कोण? जी कधी नवऱ्याच्या शब्दाच्या पुढे जात नाही, तिला म्हणतात पतिव्रता. आणि पातिवार्ता म्हणजे काय? पतिवार्ता म्हणजे काय? जर कदाचित नवरा थकून भागून जर आला सायंकाळच्या टायमाला आणि जर म्हणला, ऐ चहा ठेव ग, ही म्हणती हो काय चहा घ्यायचा टाइम आहे का? हिला म्हणतात पतिवार्ता. काय? पतिवार्ता. म्हणजे पती पत्नीचं नातं आहे, हे सुद्धा व्यवस्थित असलं पाहिजे महाराज. आता आपल्याला काय अनुभव नाही अजून, पण तुम्हाला सांगतोय पती पत्नीचं नातं बरं असं आहे महाराज. तुम्ही बघा,
आता आपण समाजामध्ये फिरतो, आपल्याला पाहायला भेटतंय जी ती पत्नी ज्याच्या त्याच्या पतीला ज्याच्या त्याच्या तालमीतच बोलती. म्हणजे उदाहरणार्थ वकिलाची बायको म्हणती तो निकालच लाविते, पेंटरची बायको म्हणती तो थोबडच रंगीते, पक्वतेची बायको म्हणती नका तापा आणू, तबला वादकाची म्हणती नका चाटा आणू, आणि गायकाची काय म्हणते माहिती का, लग्नाच्या आधीपासून तो आहे सगळ्या चाली मला माहिती. आता कीर्तनकाराची काय म्हणते अजून काय अनुभव नाही बा. म्हणून अशी जे दोन प्रकारे पतिव्रता आणि पातिव्रता. पतिव्रताने अनेकांची स्तुती, पतिव्रताने अनेकांची स्तुती, पतिव्रताने अनेकांची स्तुती, पतिव्रताने अनेकांची स्तुती. सर्व भावे पती ध्यानी मनी, सर्व भावे पती ध्यानी मनी, तैसे माझे मन एकविध झाले, तैसे माझे मन एकविध झाले, तैसे माझे मन एकविध झाले, तैसे माझे मन एकविध झाले. सुंदर महाराजांनी प्रमाण दिलं. म्हणून पतिव्रता अशी ही बिंदूक आणि त्याची पत्नी चंचुला. चंचुला ही पतिव्रता होती, पण हा जो बिंदूक होता व्याभिचारी होता. याने काय केलं, एका वेश्यासोबत त्यांनी लग्न केलं महाराज, आणि वेश्यासोबत लग्न केलं, परत घरी आलाच नाही. इकडं पत्नी वाट बघते, पण ह्या पत्नीला असं वाटलं, चंचुलाला असं वाटलं आपला पती आपल्याला वेळच देत नाही, भरपूर दिवस झाले तो घरी सुद्धा आला नाही. मग हिची सुद्धा मनातली भावना बदलली, ही सुद्धा वाईट कृत्य करू लागली, ही सुद्धा व्यभिचारी झाली. असा पुराणामध्ये अर्थ आहे, मी स्वतःच सांगत नाही का. ती सुद्धा वेश्याचा त्या ठिकाणी वेश्यागणिका होऊ लागली महाराज, म्हणजे वेश्याचं काम ती करू लागली. पतिव्रता स्त्री पण तिच्यात बदल झाला. काय बदल झाला तर व्यभिचारी झाली, ती वाईट कृत्य करू लागली. मग तिचे भाऊ आले, तिचा जो बिंदूक नावाचा पती होता त्याचा मृत्यू झाला, त्याला यम लोकाले घेऊन गेले, आणि या चंचुलाला तिचे भाऊ आले आणि घेऊन गेले महाराज. कुठे घेऊन गेले तर त्या ठिकाणी गोकर्ण क्षेत्री, त्या ठिकाणी ते घेऊन गेले. आणि गोकर्ण क्षेत्री गेल्यानंतर तिथे एक नदी होती, त्या नदीमध्ये या चंचुलाने स्नान केलं. स्नान करून सगळे पाप धुवून टाकले, आणि स्नान करून बाहेर आली. महादेवांच्या त्या ठिकाणी पायरीवरती बसली, मंदिराच्या पायरीवरती बसली, आणि त्या महादेवाच्या मंदिरामध्ये पवित्र अशी शिवमहापुराण कथा चालू होती. आयुष्यभर वाईट कृत्य केले, आणि त्या ठिकाणी भगवंताच्या दारामध्ये येऊन बसली. त्या ठिकाणी सुंदर कथा चालू आहे. जो कथा सांगणारा जो वक्ता होता, त्या वक्त्याचा विषय चालू होता की जी पतिव्रता स्त्री आहे, ती जर व्याभिचारी जर वागली, वाईट कृत्य जर तिने केलं, तर ते यम लोक येतात आणि तिला मृत्यू झाल्यानंतर यम लोक तिला घेऊन जातात. यमाचे किंकर बहुसाल मारिती झोडीती तोडीती निष्ठुर, या युक्तीप्रमाणे यम घेऊन जातात, असं तिने ऐकलं. त्या वक्त्याचं बोलणं चालू होतं, आणि या चंचुलाने ती गोष्ट ऐकली, आणि जसं ऐकलं तसं त्या महाराजांकडे गेली, आणि महाराजांना म्हणू लागली, महाराज अहो मी सुद्धा पहिले पतिव्रता होते, पण नंतर मी वाईट कामं चालू केली, मला माझ्या चुकीची जाणीव झाली आहे. तुम्ही मला एखादी सुंदर कथा सांगा आणि माझाही उद्धार करा. तर त्या वक्त्याने सुंदर अशी पवित्र कथा, शिवमहापुराण कथा तिला सांगितली.
आणि कथेचा सांगितल्याचा परिणाम आयुष्यभर वाईट कृत्य केली, व्याभिचारी झाली. पण भगवंत मृत्यू झाल्यानंतर भगवंताच्या दारामध्ये त्या चंचुलेला त्या ठिकाणी जागा भेटली, शिवलोकामध्ये तिला जागा भेटली. आणि तिचा जो पती होता तर पत्नीने सेवा केली भगवंताची, तर पतीला सुद्धा त्या ठिकाणी यमलोकांनी सोडून दिला आणि शिवलोकामध्ये त्या ठिकाणी शिवदूत घेऊन आले. म्हणून दोघाही पती पत्नीचा उद्धार झाला. कशाने? तर एकमेव शिवमहापुराण कथा श्रवण केल्याने. अशा सुंदर सुंदर कथा या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात. म्हणून देवराजची आणि बिंदूक चंचुला, आता ही कथा खूप सुंदर आहे, अजून पण मोठी लांबवता आली असते आपल्याला, पण वेळ आपला खूप झालाय. म्हणून या ठिकाणी आज आपण इथेच थांबणार आहोत. उद्या सुंदर या ठिकाणी असंच नियोजन होणार आहे. आता आलेल्या सर्व भाविक भक्तांनी एक विनंती, महिला मंडळांनी एक विनंती, की त्या ठिकाणी उद्या येताना सगळ्यांनी एक कलरची साडी घालून यायची. लाल कलरची साडी तुम्ही सर्वांनी घालून यायची. रेड लाल कलरची सर्वांनी साडी घालून यायची उद्या. आणि उद्या त्या ठिकाणी सुंदर चरित्र आपण बघणार आहोत. राजा दक्ष प्रजापती, त्याची पत्नी अक्षिनी, सती महादेव चरित्र आणि वीरभद्राचं प्रागट्य करीन आपल्याला सर्वांना उद्या बघायचंय. उद्या झाकी दर्शन होणार आहे. उद्या पात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटणार आहे. सर्व पात्र आपण या ठिकाणी उद्या बघणार आहोत. त्याचा आनंद आपण सर्वजण या ठिकाणी घेणार आहोत. म्हणून आज झालेली कथा या ठिकाणी आपण थांबणार आहोत. आईच्या नावाने सुंदर अशी या ठिकाणी या लेकरांनी सुंदर असं आयोजन नियोजन करून या कथेचं आयोजन नियोजन केलं. या परिवारासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा महाराज. अगदी सुंदर आयोजन नियोजन केलं. यानंतर महाप्रसादाचं सुद्धा आयोजन नियोजन या परिवाराने केलेलं आहे. सर्वांनी या ठिकाणी भोजन करून जायचंय. या ठिकाणी कथेचे यजमान येतील किसन दादा पाटील कडू आणि अशोक दादा पाटील कडू. या दोघांना विनंती आहे की दोघांनी जोडीने या ठिकाणी आपलं पूजेचं ताट घेऊन यायचं आणि आरतीसाठी या ठिकाणी आपण सुरुवात करणार आहोत. 1-2 मिनिटं भजन होईल भोलेनाथांचं आणि त्या ठिकाणी आपण आरती घेणार आहोत. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय. भजन करा शिवाय, भजन करा सर्वांनी. हरे हरे बोले नमः शिवाय. गंगाधरा शिव जटाधरा हर हर बोले नमः शिवाय. शिव हरे हरे बोले नमः शिवाय. रामेश्वरा शिव रामेश्वरा हर हर बोले नमः शिवाय. रामेश्वरा शिव रामेश्वरा हरे हरे बोले शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय. भजन करा सर्वांनी, भजन करा मायबा. ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय. शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय हरे हरे बोले. पार्वती पते हर 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 महादेव. नमः पार्वती पते हर हर महादेव. शंकर भगवान की जय. छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, भारत माता की जय. सर्वांनी उभा राहायचे कधी आरतीसाठी. या ठिकाणी यजमान चला. करुणावतार संसार सार भुजगेंद्रहार सदा वसंत हृदयार बिंदे भव भवानी सही
शिवपुराण शिवजी की आरती शिव चरणों में ध्यान अपना दीजिए शिव पुराण शिवजी आरती कीजिए शिव चरणों में ध्यान अपना दीजिए ये महाग्रंथ है शिव पुराण सर्वमार्ग दिखाने वाला सब बिगड़ी बनाने वाला सब बिगड़ी बनाने वाला सब बिगड़ी बनाने वाला सुनते सुजान करते ज्ञान सुनते सुजान करते ज्ञान शिव अमृत रस को पीजिए शिव चरणों में ध्यान अपना दीजिए पुराण शिव जी की आरती कीजिए शिव चरणों में ध्यान अपना दीजिए कल्याण रूप सबके मन कोए भाए मन मंदिर में बस जाए मन मंदिर में बस जाए मन मंदिर में बस जाए शिव ध्यान लगा मन को भी जगा शिव ध्यान लगा मन को भी जगा धन मन धन अर्पण कीजिए शिव चरणों में ध्यान अपना दीजिए श्री बात आरती कीजिए शिव पुराण में ध्यान अपना पावन ग्रंथ कहलाए शिव की महिमा कहलाए शिव की महिमा बदलाए शिव की महिमा बदलाए हो जा पुनीत विषयों को जीत हो जा पुनीत विषयों को जीत मन का मन फल सब लीजिए शिव चरणों में ध्यान अपना दीजिए शिव पुराण शिव जी की आरती कीजिए शिव चरणों में ध्यान अपना दीजिए करते संगात सब दुख मिटाने वाला भव पार लगाने वाला भव पार मरने वाला भव पार लगाने वाला जप नमः शिवाय ओम नमः शिवाय जप नमः शिवाय ओम नमः शिवाय जीवन सब सल कीजिए शिव चरणों में दान अपना दीजिए शिव पुराण शिव जी की आरती कीजिए शिव चरणों में दान अपना दीजिए 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 हरि लोटांगन भदिन चरण ढोलाने पाई न रूप तुझे प्रेम हरि आनंद भोजन भावे वाई न मेरा तुम्हें माता पिता तुम्हें बंधु सदा देव तुम्हें विद्याधरम तुम्हें मातमेव सर्वं मम देव देव आई नमः मचिं देव बुद्ध नाम नारायण नामे समर्पयामि अजलम केनम नारायण कृष्ण नाम वसुदेव हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे नमः पार्वती पते हर हर महादेव। सर्वांनी या ठिकाणी शांततेत भोजन करायचं आणि व्यवस्थित शांततेत घरी जायचं।